हरतालिका तीजच्या दिवशी पूजा तर सगळेच करतात, पण पूजा मांडताना एखादी महत्त्वाची वस्तू राहिली तर शिव-पार्वतीची पूजा नेमकी कोणत्या पद्धतीने करायची? पूजेचे साहित्य कोणते? मूर्ती कशा मांडायच्या आणि व्रताची सांगता कशी करायची? या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती आजच्या या एका व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, हरतालिका तीज हा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या भक्तीशी जोडलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे. विशेषतः महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांमध्ये महिला श्रद्धा आणि भक्तिभावाने हरतालिका व्रत आणि पूजा करतात. 2026 मध्ये हरतालिका तीज 14 सप्टेंबर 2026 वार सोमवार रोजी आहे. उपलब्ध पंचांग माहितीनुसार तृतीया तिथी 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन 14 सप्टेंबरला दुपारपर्यंत राहते. मात्र अचूक पूजा वेळ शहरानुसार बदलू शकते. पंचांगातील वेळेला प्राधान्य द्यावे. या दिवशी माता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या तपश्चर्येची आठवण केली जाते. परंपरेनुसार शिव-पार्वतीच्या माती किंवा वाळूच्या प्रतिमा तयार करून त्यांची पूजा केली जाते आणि हरतालिका व्रताची कथा ऐकली किंवा सांगितली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हरतालिका तीज 2026 कधी आहे, पूजेसाठी कोणते साहित्य लागते, पूजा मांडणी कशी करायची, शिव-पार्वतीच्या मूर्ती कशा स्थापित करायच्या, पूजेची सुरुवात कशी करायची, गौरीला सौभाग्याचे साहित्य कसे अर्पण करायचे, हरतालिका व्रत कथा कधी सांगायची, आरती आणि नैवेद्य कसा करायचा आणि पूजेची सांगता कशी करायची. चला तर मग सुरुवात करूया. हरतालिका तीजचे धार्मिक महत्त्व. हरतालिका तीजची कथा माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या विवाहाशी जोडलेली आहे. पौराणिक कथेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या या दृढ भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि अखेरीस पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला. हरतालिका या नावामागेही एक कथा सांगितली जाते. पार्वतीची सखी तिला तिच्या इच्छेविरुद्ध होणाऱ्या विवाहापासून दूर घेऊन गेली आणि तिने शिवप्राप्तीसाठी तप केले, अशी पौराणिक परंपरा आहे. म्हणूनच या दिवशी शिव-पार्वतीचे स्मरण करून भक्ती, श्रद्धा, संयम आणि वैवाहिक सौख्यासाठी प्रार्थना केली जाते. अविवाहित मुली योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी प्रार्थना करतात, तर विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि वैवाहिक जीवनातील मंगलमतेसाठी प्रार्थना करतात, अशी परंपरा आहे. हरतालिका तीज 2026 पूजेसाठी लागणारे साहित्य. पूजा सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य एका ठिकाणी तयार ठेवले तर सुरुवात करायला गडबड होत नाही. पूजेचे सामान्य साहित्य. स्वच्छ ताट किंवा चौरंग, स्वच्छ वस्त्र किंवा पूजा आसन, शिव-पार्वतीच्या मातीच्या किंवा वाळूच्या प्रतिमा, गणपतीची प्रतिमा, कलश, नारळ, पान आणि फुलं, बेलपत्र, दुर्वा, अक्षता, हळद, कुंकू, चंदन किंवा गंध, धूप, दीप, कापूस आणि वात, तेल किंवा तूप, नैवेद्य, पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, अगरबत्ती, फुलांची माळ, देवीसाठी साडी किंवा वस्त्र, बांगड्या, कुंकू आणि सिंदूर, मेहंदी, बिंदी, कंगवा, आरसा, इतर उपलब्ध सौभाग्य वस्तू. स्थानिक परंपरेनुसार साहित्यांमध्ये थोडाफार फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि स्थानिक पद्धतीलाही महत्त्व द्यावे. शिव-पार्वतीच्या माती किंवा वाळूच्या प्रतिमा, फुले, फळे आणि सौभाग्य साहित्य यांचा पूजेत समावेश आढळतो. पूजा मांडणी कशी करायची? सर्वप्रथम घरातील पूजा करणाऱ्यांची जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. चौरंगाभोवती सुंदर रांगोळी काढा. त्यानंतर उपलब्ध फुलांनी छोटासा मंडप किंवा सजावट करा. मध्यभागी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या प्रतिमा ठेवण्यासाठी जागा तयार करा.
परंपरेनुसार माती किंवा वाळूपासून शिव पार्वतीच्या प्रतिमा तयार केल्या जाऊ शकतात. काही ठिकाणी शिवलिंग आणि पार्वतीची प्रतिमा तयार करून पूजा केली जाते. त्यांच्याजवळ गणपतीची स्थापना करा. एका बाजूला कलश ठेवा. कलशावर नारळ ठेवून त्याची पूजा करा. पूजेच्या ताटात हळद, कुंकू, अक्षता, फुले, बेलपत्र, धूप, दीप, नैवेद्य आणि इतर साहित्य व्यवस्थित ठेवा. पूजेची सुरुवात कशी करावी? पूजेच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. परंपरेनुसार अनेक महिला या दिवशी पारंपरिक वस्त्र आणि सौभाग्य अलंकार धारण करतात. पूजा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करा. कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशांच्या स्मरणाने करण्याची परंपरा आहे. त्यानंतर मन शांत करून भगवान शिव आणि माता पार्वती समोर बसावे. हातात अक्षता आणि थोडे पाणी घेऊन आपल्या श्रद्धेनुसार संकल्प करावा. संकल्प करताना आपल्या मनातील इच्छा, कुटुंबाचे सुख आणि मंगलतेसाठी प्रार्थना करा. भगवान शिवांची पूजा सर्वप्रथम भगवान शिवांना नमस्कार करा. शिवलिंग किंवा शिवाच्या प्रतिमेला गंध, अक्षता, फुले आणि बेलपत्र अर्पण करा. त्यानंतर धूप आणि दीप दाखवा. आपल्या परंपरेनुसार अभिषेकाची पद्धत असल्यास पाणी किंवा पंचामृत अर्पण करू शकता. पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा श्रद्धेने जप करता येतो. मंत्र म्हणताना संख्या महत्त्वाची नसून मनातील श्रद्धा आणि एकाग्रता महत्त्वाची आहे. भगवान शिवांनी बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे. यानंतर फुले अर्पण करून नैवेद्य दाखवा. माता पार्वतीची पूजा. आता माता पार्वतीची पूजा करा. माता पार्वतीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. त्यानंतर उपलब्ध सौभाग्य वस्तू श्रद्धेने अर्पण करा. यामध्ये बांगड्या, कुंकू, बिंदी, मेहंदी, वस्त्र, फुले इत्यादींचा समावेश केला जाऊ शकतो. माता पार्वतीसमोर मनापासून प्रार्थना करा. हे माता गौरी, आमच्या कुटुंबावर आपली कृपा दृष्टी राहू दे. घरात सुख, शांती, समाधान आणि मंगलता नांदो. अशा प्रकारे आपल्या शब्दांत प्रार्थना केली तरी ती भक्तिपूर्वक केली असल्यास पुरेशी आहे. 16 शृंगाराचे महत्त्व. हरतालिका पूजेमध्ये सौभाग्याचे साहित्य आणि 16 शृंगाराला विशेष महत्त्व दिले आहे. कुंकू, बिंदी, बांगड्या, मेहंदी, काजळ, अलंकार, वस्त्र, फुले यांसारख्या वस्तू परंपरेनुसार वापरल्या जातात. मात्र प्रत्येक घरात 16 शृंगाराची यादी किंवा पद्धत सारखी असेलच असे नाही. त्यामुळे एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर पूजा अपूर्ण झाली असे समजू नका. श्रद्धा, स्वच्छता आणि मनापासून केलेली प्रार्थना यांना अधिक महत्त्व द्या. नैवेद्य काय दाखवावा? हरतालिका पूजेसाठी आपल्या घरच्या परंपरेनुसार नैवेद्य तयार करा. फळे, मिठाई, खीर, पुरणाचे पदार्थ, लाडू किंवा इतर सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवता येतात. नैवेद्य ठेवताना आधी देवाला अर्पण करा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करा. नैवेद्याचा प्रकार प्रत्येक प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकतो. हरतालिका व्रत कथा. पूजेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे हरतालिका व्रत कथा. माता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेली तपश्चर्या, तिचा दृढ संकल्प आणि शिवप्राप्तीची कथा भक्तिभावाने ऐकली किंवा सांगितली जाते. कथा सांगताना केवळ इच्छा पूर्ण होण्यासाठी व्रत करण्यापेक्षा त्यामागील श्रद्धा, संयम, निष्ठा आणि भक्तीचा संदेश समजून घेणे महत्त्वाचे आहे. कथा पूर्ण झाल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करा. आरती कशी करावी? पूजा पूर्ण झाल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करा. आरतीच्या वेळी घरातील सर्वांनी भक्तिभावाने सहभागी व्हावे. आरतीनंतर हात जोडून प्रार्थना करा. हे शिवशंकर आणि माता गौरी, आमच्या घरावर सदैव आपली कृपा राहू दे. सर्वांना सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभू दे. यानंतर देवाला नमस्कार करून प्रसाद द्या. जागरणाची परंपरा. काही कुटुंबांमध्ये हरतालिका तीजच्या रात्री जागरण करण्याची परंपरा आहे. यावेळी शिव पार्वतीचे भक्तिगीते, भजन, नामस्मरण आणि कथा ऐकली जाते. जागरण करणे ही परंपरा असली तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले, किशोरवयीन व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात त्यांनी उपलब्ध किंवा जागरण करण्याचा निर्णय पालक, कुटुंबातील जबाबदार व्यक्ती आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा.
कठोर निर्जला उपवास करण्याची पद्धत काही परंपरांमध्ये सांगितली जाते, परंतु आरोग्य धोक्यात येईल अशा प्रकारे उपवास करणे आवश्यक नाही. धार्मिक श्रद्धेपेक्षा आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. दुसऱ्या दिवशी काय करावे? हरतालिका पूजेच्या सांगतेची पद्धत घरच्या आणि स्थानिक परंपरेनुसार बदलू शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी देवाला नमस्कार करून पूजा पूर्ण करण्याची प्रार्थना केली जाते. मातीच्या किंवा वाळूच्या प्रतिमा वापरल्या असल्यास त्यांचे विसर्जन आपल्या स्थानिक परंपरेनुसार करावे. पर्यावरणाच्या दृष्टीने मूर्ती विसर्जनासाठी घरातील स्वच्छ पाण्याच्या भांड्यात किंवा स्थानिक प्रशासनाने सांगितलेल्या सुरक्षित पद्धतीचा वापर करणे चांगले. व्रत सोडण्याची वेळ आणि पद्धत आपल्या कुटुंबातील परंपरा तसेच स्थानिक पंचांगानुसार ठरवावी. हरतालिका पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पहिली गोष्ट म्हणजे पूजा घाईघाईने करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे पूजा साहित्य आधीच तयार ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे पूजा करताना मन शांत ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू उपलब्ध नसल्यामुळे चिंता करू नका. पाचवी गोष्ट म्हणजे इतरांच्या पूजेची आपल्या पूजेशी तुलना करू नका. घरातील पारंपरिक पद्धतीचा आदर करा. सातवी गोष्ट म्हणजे आरोग्याचा विचार न करता कठोर उपवास करू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजेचा खरा आधार श्रद्धा, भक्ती आणि चांगले आचरण आहे. या पूजेचा मुख्य संदेश हरतालिका तीज आपल्याला केवळ पूजा करण्याची पद्धत शिकवत नाही, ती आपल्याला दृढ संकल्प, श्रद्धा, संयम आणि नात्यांमधील विश्वास यांचा संदेश देते. माता पार्वतीच्या कथेमध्ये तिची भगवान शिवांवरील श्रद्धा आणि आपल्या ध्येयासाठी केलेला प्रयत्न दिसून येतो. म्हणूनच या दिवशी देवाकडे केवळ भौतिक इच्छा मागण्याऐवजी माझ्या मनाला योग्य मार्ग मिळू दे, माझ्या कुटुंबात प्रेम राहू दे, सर्वांना आरोग्य लाभू दे आणि माझ्याकडून चांगली कर्मे घडू दे, अशी प्रार्थना करणे ही अत्यंत सुंदर आहे. व्हिडिओसाठी शेवटची भावनिक हुकलाईन. मंडळी, हरतालिका तीजची पूजा म्हणजे फक्त अनेक वस्तू एकत्र करून केलेली पूजा नाही. ही माता पार्वतीच्या श्रद्धेची, संयमाची आणि दृढ संकल्पाची आठवण आहे. त्यामुळे पूजा करताना एखादी वस्तू कमी पडली तरी मनात चिंता करू नका. मनामध्ये श्रद्धा ठेवा, शिव पार्वतीचे स्मरण करा आणि भक्तिभावाने पूजा करा. आजची ही माहिती तुम्हाला जर उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि मैत्रिणींमधील महिलांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून हरतालिका पूजेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला पूजेचे साहित्य आणि विधी एका व्हिडिओमध्ये समजेल. हर हर महादेव. माता पार्वतीचा आशीर्वाद सर्वांवर राहो.